हे सरकार, आधीचं सरकार शिंदेंचं आणि आता फडणवीसांचं सरकार, दोन्ही सरकारं वरपासून खालपर्यंत भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे. मंत्रालयातली एकही फाईल पैसे दिल्याशिवाय हलत नाही. तिथे अपवाद नावाचा प्रकार नसतो. आणि त्यामुळं 11 महिन्यानंतर जेव्हा त्यांनी असं सांगितलं एजंटला दिल्याशिवाय होणार नाही, त्यानंतर मी मंत्रालयामध्ये जाऊन सोडून दिलं. मित्रांनो, ज्या पद्धतीनं हा कायदा झालेला होता आणि या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली होती, ज्या पद्धतीनं या कायद्याच्या अंमलबजावणीनं आणि प्रचार प्रसारानं वेग घेतला होता, त्यावेळी जर सरकार बदललं नसतं आणि त्याच वेगामध्ये हे काम सुरू राहिलं असतं तर 10 वर्षामध्ये एवढं काम निर्माण झालं असतं की अशोक खरातसारखा बाबा निर्माणच होऊ शकला नसता आणि एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रिया बळी पडल्या नसत्या. त्यामुळं अशोक खरातसारखा एवढा बाबा निर्माण झाला मोठा आणि त्यांनी एवढ्या संख्येनं स्त्रियांचं शोषण केलं, पुरुषांचं शोषण केलं, 1500 कोटीच्या वर संपत्ती गोळा केली. याला सर्वस्वी देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार आणि त्यांचं धोरण जबाबदार आहे. हे जाहीररित्या मी या ठिकाणी म्हणतो आहे. कशाच्या आधारावर त्याची उदाहरणं देत देत मी पुढे जातो. धीरेंद्र कृष्णशास्त्रीचं उदाहरण मी तुमच्या पुढ्यामध्ये सांगितलं. देवेंद्र फडणवीस उत्तम वकील आहेत. त्यांना या कायद्यातले सगळे बारकावे उत्तम कळतात. धीरेंद्र कृष्ण महाराज दोन्ही कायद्यांचं उल्लंघन करतो आहे हे त्यांना कळतं आणि तरीही ते त्याला घेऊन महाराष्ट्रभर हिंडतात. म्हणजे हे केवळ कायद्याचं उल्लंघन करत नाही, कायदा राबवणं थांबवत नाही, कायद्याचा प्रचार प्रसार थांबवत नाही, तर उलट अंधश्रद्धा वाढवण्याचं काम करतात. हा बाबा आपल्या दिव्य दरबारात काय सांगतो, यानं करणी केली, यांनी जादूटोणा केला, यांनी टोटका केला, यांनी भूत लावलं, याला बाहेरचं लागलेलं आहे, ये जो बिमारी है आपको वो उसने लगाई है, या पद्धतीनं सगळं सांगतो. हे यांना सगळं चालतं कारण या पद्धतीच्या अंधश्रद्धा वाढवणं त्यांच्या धोरणाचा भाग आहे. मित्रांनो, एवढंच नव्हे तर प्रदीप मिश्राला घेऊन हे गावोगाव हिंडतात. प्रदीप मिश्रा सांगतो तुम्ही अभ्यास केला असेल नसेल, फक्त बेलपत्तीला शहद लावा, पिंडीला चिकटवा, तुम्ही परीक्षेत पास व्हाल. म्हणजे आपल्या पोरांचं हे काय करू इच्छितात हे लक्षात घ्या. प्रदीप मिश्रा गावोगाव हिंडतो आणि म्हणतो की आपकी हर समस्या का उपाय एक ही, एक लोटा जल. शंकर भगवान जी के पिंडी को एक लोटा जल चढ़ाइए, आपकी शादी हो जाएगी, आपको नौकरी मिलेगी, कारण हे नौकऱ्या देऊ शकत नाही, आपको नौकरी मिलेगी, आपका व्यवसाय में आपको यश मिलेगा, सब कुछ इससे हो जाएगा. असे बाबा घेऊन हे गावोगाव हिंडतात. माझ्या कमिटीकडे तक्रार आली होती, राधेमाने कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. मी अभ्यास केला, राधेमाने कायद्याचं उल्लंघन केलेलं होतं. बोरीवली झोनचे जे ॲडिशनल कमिशनर असतात त्यांना नीट कायदा समजावून सांगितला, त्यातले बारकावे त्यांच्यापर्यंत पोचवले, कसा कायदा लागू होतो हे त्यांना सांगितलं, तरी त्यांनी ॲक्शन घेतली नाही. आणि म्हणून मी त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातलं की राधेमाने कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे, तुमचे पोलीस कमिशनर अमुक 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 ॲक्शन घेत नाही आहे. त्यानंतर सुद्धा राधेमावर एवढ्या तक्रारी येऊन सुद्धा ॲक्शन घेतली नाही. कारण देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेस राधेमाच्या पायावर डोकं ठेवलेलं होतं. ज्यांच्या पायावर आपण डोकं ठेवतो त्यांना कायद्याखाली कसं अटक करणार. अनेक बाबांचे हे भक्त आहेत. याच्या विरुद्ध उदाहरण मी तुम्हाला देतो. मी नागपूरच्या तरुण भारतमध्ये RSSचं हे वर्तमानपत्र आहे, मुखपत्र आहे, त्याच्यामध्येच पत्रकार म्हणून तयार झालो आहे. मी जेव्हा या कामाला सुरुवात केली त्यावेळेस 85 साली खास करून शुकदास बाबाला एक्सपोज केल्यानंतर माझ्या तक्रारी त्यावेळेसचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्याकडे गेल्या. बाळासाहेब देवरसांनी माझ्या दोन्ही संपादकांना बोलावून घेतलं, कारण तरुण भारतामधले माझे लेख अत्यंत लोकप्रिय होते, ते बाळासाहेब देवरसांनी वाचलेले होते. तरुण भारत मुखपत्रच होतं RSS. त्यांनी विचारलं की तुम्ही ज्या पत्रकाराला एवढ्या मेहनतीनं तयार केलेलं आहे, त्याला नावलौकिक मिळवून दिलेला आहे, तो तुमचा पत्रकार देवाच्या आणि धर्माच्या विरुद्ध कसं काय काम करतो. त्यावर माझे दोन्ही संपादक मागो वैद्य, जे पुढे RSSचे बौद्धिक प्रमुख राहिलेले आहेत,
आणि दिबा घुमरे जे खरं म्हणजे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक राहिलेले आहेत, संस्थापकांपैकी एक, त्यांना आम्ही मामा घुमरे म्हणतो, प्रवीण बर्दापूरकरांना वगैरे नीट माहीत आहे सगळ्यांना. तर सांगण्याचं तात्पर्य असं की या दोन्ही संपादकांनी त्यांना समजावून सांगितलं की श्याम मानव एक्झॅक्टली काय काम करतो आहे. तो देवाधर्माला विरोध करत नाही, त्याची भूमिकाच आहे. उलट देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसांचं जे शोषण होतं, त्यांची लुबाडणूक होते, त्याच्या विरुद्ध चळवळ आहे आणि त्या मर्यादेमध्येच तो हे काम करतो आहे. हे सगळं समजून घेतल्यानंतर बाळासाहेब देवरस काय म्हणाले, ते असं म्हणाले की आपल्याला कुठे आपल्या घरामध्ये साप हवा आहे, म्हणजे आपल्याला कुठे आपल्या हिंदूंच्या घरामध्ये साप हवा आहे. पावण्याच्या लाठीनं तो साप मरत असेल तर उत्तम गोष्ट आहे, आपण त्या सापाला मारू शकत नाही. पावणे जर ते साप मारत असतील तर चांगली गोष्ट आहे. ही भूमिका त्यांनी घेतली आणि जोपर्यंत बाळासाहेब देवरस सरसंघचालक होते तोपर्यंत माझ्या कामाला कधीही RSSने ऑर्गनाईज विरोध केला नाही. उलट तरुण भारताने सातत्यानं या कामाला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे RSSमधल्याच काही माणसांची भूमिका काय असू शकते. माझा साधा प्रश्न असा आहे फडणवीसांना की शंकर खरातनी कुणाचं शोषण केलं. या ज्या स्त्रिया आहेत, 100 असतील, 1000 असतील, काय असतील, त्या सगळ्याच्या सगळ्या स्त्रिया हिंदू आहेत. हा हिंदू स्त्रियांचं शोषण करतो. 1500 कोटीची संपत्ती मिळवली, तेही हिंदू पुरुषांचं शोषण करून मिळवलेली संपत्ती आहे. तंत्रविद्येचा वगैरे सगळा वापर त्यांच्यावरच करण्यात आलेला आहे. आणि तुम्ही स्वतःला हिंदूंचे कैवारी म्हणवता, हिंदूंना बलिष्ठ करण्याच्या गप्पा मारता आणि हे सगळे बाबा गावोगाव हिंडवता, त्यांच्यामुळे अंधश्रद्धा वाढवतात, त्यांना सगळ्यांना लोकांना त्यांच्या शोषणाच्या प्रक्रियेमध्ये बळी जाऊ देता. मग तुम्ही एक्झॅक्टली काय करता आहात. कुणाचं शोषण करणारे हे सगळे बाबा आहेत. जर हिंदूंचंच शोषण करणारे हे बाबा आहेत ते थांबवणं जबाबदारी तुमची नाही. माझे मित्र जयदेव डोळ्यांनी तुम्हाला 51AH या कलमाबद्दल सांगितलं. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं, चिकित्सक प्रवृत्ती निर्माण करणं, रिफॉर्म म्हणजे सुधारणा करणं आणि मानवता निर्माण करणं, ह्या 4 गोष्टी एकत्र त्या कलमामध्ये सांगितलेल्या आहेत. 51AH. आणि हे कर्तव्य केवळ नागरिकांचं नाही आहे, तर शासनाचं कर्तव्य आहे. शासनामधल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. त्याला शासन घटनात्मकरित्या बांधील आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री या नात्यानं वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांमध्ये रुजवणं, त्यांना अंधश्रद्धांपासून वाचवणं, त्यांना शोषणापासून वाचवणं ही देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे. मी या निमित्तानं एवढंच त्यांना सांगू इच्छितो की देवेंद्रजी, आत्तापर्यंत कदाचित तुमच्या लक्षात आलं नसेल की आपण काय करतोय आणि त्यामुळे महाराष्ट्राचं काय नुकसान होतं आहे. पण आता तुमच्या तीव्रतेनं लक्षात आलेलं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं अंधश्रद्धांचं परिपोषण करता आहात, हा जो अंधश्रद्धेचा साप आहे त्याला पोसता आहात, त्याला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं खाऊ पिऊ घालून धुष्टपुष्ट करता आहात. प्रदीप मिश्रांसारखे, धीरेंद्र कृष्ण महाराजांसारखे महाराज घेऊन गावोगाव हिंडता आहात. या सगळ्यांमधनं अंधश्रद्धांचं परिपोषण होतं आहे आणि त्यामुळं खरातसारख्या बाबांच्या तोंडी हिंदू लोकांचंच मोठ्या प्रमाणावर त्यांना दिलं जातं आहे, त्यांचं शोषण होतं आहे. हे किमान आता तुमच्या तीव्रतेनं लक्षात आलं असेल. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून, पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांपासून अगदी संत नामदेव, संत ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांपर्यंत हा पुरोगामी संतांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. या अशा पुरोगामी महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात. तुम्ही मुख्यमंत्री असताना अलीकडच्या काळामध्ये तुम्ही 7 कोटी या कामाकरता खर्च करायचं ठरवलेलं आहे, त्याकरता तुम्ही अलॉट केलेले आहे. आणि कुणाच्या माध्यमातून हे तुम्ही करता आहात? मी तुम्हाला फक्त नावं सांगतो. मी आधीच विरोध केला होता की कोणत्याही संस्थेला पैसे द्यायचे नाही, सरकारच्या माध्यमातून हे सगळं करायचं. मी माझ्या संघटनेकडे 14.5 कोटी रुपये घेतले नव्हते. यांनी ज्या मंडळांना वाटलेलं आहे त्या मंडळांची फक्त मी नावं सांगतो. सत्यसाई सेवा मंडळ जळगाव, सत्यसाई म्हणजे हवेमध्ये हात फिरवणारे, अंगठ्या निर्माण करणारे. जोगाई माता सांस्कृतिक मंडळ, आई देवमोगरा महिला मंडळ, असल्या संस्था या
जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार आणि प्रसार करणार आहेत. म्हणजे नेमकं काय करणार आहे? सरकार जसं नेहमी काम करतं त्या पद्धतीनं काम करणार आहे. कागदावर प्रचार प्रसार दाखवला जाणार आहे. तुम भी खाओ मैं भी खाऊंगा या पद्धतीनं हे काम चालणार आहे. मी 100% खात्रीनं सांगतो की हे लोक जादूटोणा विरोधी कायद्यातले बारकावे लोकांपर्यंत पोचवू शकत नाही. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन या ठिकाणी आता थांबणार आहे. पोलिसांचं ट्रेनिंग जे तुमच्या औरंगाबादमध्ये झालेलं आहे, 2 ट्रेनिंग झालेले आहेत, त्यामध्ये शेवटी मी पोलिसांकडनं पेपर सोडवून घ्यायचो. IPS अधिकारी समोर बसलेले आहेत, ठाणेदार लोक समोर बसलेले, ते हसायचे. ते म्हणायचे, सर आम्हाला 15 वर्ष झाले पोलीस खात्यात येऊन, मी ठाणेदार आहे, तुम्ही आता काय मला कायद्याचा पेपर सोडवायला सांगतात? मी हसायचो, आपण सोडवू ना, सामूहिक सोडवूया. पहिले तुम्ही उत्तरं लिहा, मग आपण सगळे तपासून पाहायचो. आणि जेव्हा ते उत्तरं 50 प्रश्नांची लिहायचे की अशी केस आली तर लागू होईल की नाही, कितपत लागू होईल, काय होईल, आणि मग ते एक दुसऱ्याला ढुश्या मारायचे. तुझंही चुकलं ना, तुला किती वर्ष झाले? 15 वर्ष ना. अरे पण तुला तर 16 वर्ष झाले ना, तुझं पण चुकलं ना. जिथे 15-16 वर्षाचा अनुभव असणाऱ्या पोलीस खात्यांमधल्या अनुभवी लोकांचं चुकतं, तिथं ही माणसं त्यांना समजावून सांगणार आहे की जेव्हा की महाराष्ट्र सरकारच्या खर्चानं ऑलरेडी 325 वक्ते तयार झालेले आहेत. असं असताना तुम्ही या पैशांची उधळपट्टी करता आहात. मला माहीत आहे की पैशांची खिरापत वाटणं या सरकारचं काम आहे. आमदारांना बजेट दिलं जातं, त्यातलं किती टक्के घ्यायचं, काय घ्यायचं तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, मी जाहीररित्या सांगण्याची गरज नाही. त्यामुळे खिरापत वाटण्याकरता तुमच्याकडे भरपूर पैसा आहे. नाही म्हटलं तरी सामाजिक न्याय विभागाचं बजेट किमान 50,000 कोटींचं असेल, त्यातलं वाटेल तेवढी खिरापत वाटानं. पण जादूटोणा विरोधी कायद्याचा प्रचार प्रसाराच्या निमित्तानं ही खिरापत वाटून तुम्ही या कायद्याचा अपमान करू नका, असंही मला जाहीररित्या आवाहन करायचं आहे. मित्रांनो, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, तुकाराम, गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आता तरी जागे व्हा. झालं गेलं सगळं विसरून जाऊ शकता तुम्ही. मी तुमच्यावर काय टीका करतो आणि तुम्ही माझ्यावर काय टीका करता हे तेवढं महत्त्वाचं नाही. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेकरता काय करता आणि मी महाराष्ट्राच्या जनतेकरता काय करतो तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता तरी जागे व्हा. जादूटोणा विरोधी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत ताकदीनं करा. गेल्या 2 महिन्यांमध्ये पोलीस सुटलेला आहे, कार्यकर्ते सुटलेले आहेत, मोठ्या प्रमाणावर खटले दाखल होत आहेत. अशोक खरातवर खटला दाखल झाल्यानंतर तब्बल 35 FIR जादूटोणा विरोधी कायद्याखाली दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता परिस्थिती बदलते आहे. या बदलत्या परिस्थितीमध्ये स्वतःचं कर्तव्य अंमलामध्ये आणा. जादूटोणा विरोधी कायदा याची अत्यंत कठोरपणे अंमलबजावणी करा. त्याचा व्यवस्थितरित्या प्रचार प्रसार करा. तर हा महाराष्ट्र कदाचित तुम्हाला नायक म्हणून लक्षात ठेवेल, अन्यथा खलनायक म्हणून तुम्हाला कधीही माफ करणार नाही. एवढं आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.